मी अश्विनी जगपाल. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. पूल आला आणि तो बोलायला लागला 10 एफएस आहे 10 एफएस आहे 10 एफएस आहे. आम्हाला माहिती नाही 10 एफएस आहे कुठून येतो. अरे आमच्या प्रथम तर आपण तुम्ही बघू शकता की झोपडपट्टीवासींच्या आपण न्यायासाठी आपण आज इथं बेमुदत आमरण उपोषणाला आपण इथं बसलेलो आहोत चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. तसेच तुम्ही जसे बोलले की आज या स्थानिक आमदारांचा आम्हाला इथे त्रास होतोय. हा त्रास का होतोय? आज 30 वर्ष झाले आज गोरगरिबांना यांनी फक्त रखडवलं आहे. आज 30 वर्ष झाले त्यांनी 2000 साली मला वाटतं 2000 साली त्यांनी सर्वे केला होता. त्यानंतर आत्ता चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही महिन्यापूर्वी बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू झालं होतं. पण त्यांना ही भीती होती की चौगले साहेबांना याचं क्रेडिट भेटेल, शिवसेनेला याचं क्रेडिट भेटेल, म्हणून त्यांनी ह्या भीतीने त्यांनी ह्याला निषेध केला आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण थांबवलं. आज आम्हाला हक्काचे स्वतःचे घरं पाहिजेत, पण स्वतःच्या हक्काचे घरं मिळवण्याच्या आधी ते सर्वेक्षण होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की सर्वेक्षण झालं तर मग सगळे आपले सगळे SRAचे सगळे स्कीम मार्गी लागतील. आणि तुम्ही बघू शकतात की आपल्या स्थानिक आमदारांना हीच भीती होती, त्याच्यामुळेच त्यांनी हे आपलं बायोमेट्रिक सर्वेक्षण थांबवलं आहे. त्यासाठीच झोपडपट्टीवासींच्या न्यायासाठी आपले चौगले साहेब आज इथं बेमुदत आमरण उपोषणाला इथं बसलेले आहेत. हे बघा, आज इथं काही राजकारण चालू नाही आहे की तुम्ही असे समजाल की आज विधानसभा जवळ येते तर आज आमचा काय स्टंट आहे. हा काही स्टंट नाही आहे. तर हे गोरगरिबांसाठी आज आम्ही इथं बसलेलो आहे. तशीच आमच्या बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण 20% राजकारण. पण त्याच्या पलीकडे जाऊन चौगले साहेब 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न करतात आणि इलेक्शन असू की नसू हे आम्ही इथं बसणारच आणि आपल्या झोपडपट्टीवासियांना आम्ही न्याय मिळवून देऊन राहणारच. माझे नाव स्वाती रोहित महाजन. मीही इकडेच राहते आणि आमची ही धारावीच पकडली जाते. आम्हाला ही झोपडपट्टीच म्हटलं तर आमच्यासाठी साहेब हे खूप मोलाचं काम करत आहात. आणि प्रत्येक वेळेस माहीत म्हटलं तरी झोपडपट्टीवाल्यांनाच हे दिलं जातं. तुमच्याकडे वोटिंग असतं तेव्हा तुम्ही झोपडपट्टीला बघतात. आज साहेब आमच्यासाठी खूप मोलाचं काम करत आहेत, म्हणून आमचा सगळ्यांचा पाठिंबा हा साहेबांसोबत आहे. पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनीच याच्यात जुडावं, कारण की सगळ्यांच्या आज नाही म्हटलं तरी तुम्ही मोठ्या घरं आहेत बाबा, सगळ्यांची ती गोष्ट वेगळी आहे. पण आमच्या गोरगरिबांकडे कोण बघणार? आमचीही घरं आज त्याच्यातच आहेत. त्या हिशोबाने आम्हालाही मदत करा आणि आमचे साहेब उभे आहेत तर त्यांना सपोर्ट करा, एवढीच आमची इच्छा आहे. हो, आम्ही पूर्ण त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढा पटीने सहकार्य करू. जेवढं वाढवता येईल तेवढा वाढवू. आमचा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे. उपोषण चालू आहे साहेबांचं. आम्ही सर्व झोपडवासीय साहेबांसोबत आहोत. काय झोपडपट्टीवाल्यांना गृहीत धरलं जातं प्रत्येक वेळी. मतदानासाठी फक्त त्यांना मतदान पाहिजे, बाकी कोणत्याही गोष्टींसाठी झोपडपट्टीवाल्यांना म्हणजे कुठेही त्यांना एक बोलतात ना, एक घाणेरडी वागणूकच दिली जाते. बघितलं, कारण आमच्या इथल्या महिला भगिनी आहेत, खूप ठिकाणी कार्यक्रमाला जातो त्यावेळी त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. मग काय, आणि इथे जे उपोषण चाललं आहे ते आमच्या लोकांसाठीच चाललं आहे की आम्हाला एक चांगली घरं भेटावी, जेणेकरून आम्हालाही ती वागणूक दिली जावी. झोपडपट्टी बोललं की एक वागणूक वेगळी येते. ती वागणूक म्हणजे जर आमची घरं चांगली व्यवस्थित झाली काय तर आम्हालाही वागणूक चांगली भेटेल ना. यासाठी आमचे सर्व महिला भगिनी या साहेबांना इथे आम्ही विजय चौगले साहेबांना आज इथे सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत. आणि पूर्णपणे पाठिंबा राहील. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमच्या साहेबांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पूर्ण महिला भगिनी इथेच बसून राहणार. इथेच त्यांच्यासाठी आम्ही सर्वांचा चांगला पाठिंबा राहणार आहे. या संदर्भात तुम्ही बघू शकता की सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा जे झोपडपट्टीवासियांसाठी जो SRE स्कीमचा जो त्यांना बायोमेट्रिक सर्वे हा चिंचपाडा येथून चालू झालेला, पण तरी पण इथं काही स्थानिक नेत्यांमुळे हा सर्वे थांबवला गेला. आज गोरगरिबांसाठी पण आमचे आधारस्तंभ विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी यासाठी बायोमेट्रिक सर्वे चालू झालेला आणि लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी साहेबांचे कित्येक वर्षाले प्रयत्न चालले होते. आणि त्याला जेव्हा सन्माननीय
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा पाठिंबा भेटल्यानंतर तेव्हा सर्वे बायोमेट्रिक सर्वे चालू झाला आणि त्यानंतर फक्त एक विरोधक म्हणून त्यांचा जो भूमिका त्यांनी निभावली आणि हा बायोमेट्रिक गरिबांचा सर्वे जो थांबवला आहे बायोमेट्रिक सर्वे जो थांबवला आहे त्यासाठी आज आपले विजयजी चौगुले साहेब हे आमरण उपोषणला बसलेत आणि आम्हाला विश्वास आहे की इतर गोरगरिबांना न्याय भेटणार आणि त्यासाठी हा उपोषण किती दिवस चालले तरी आम्हाला वाटत नाही की साहेब हा विषय काय सोडतील आणि हा इथून आपल्याला गरिबांना न्याय भेटेल हीच आम्हाला सरकारकडनं विनंती आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये साहेबांनी सांगितलं ना की तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही SRE स्कीम चालू करा, तुमच्या पद्धतीने तुमच्या अंडरमध्ये होऊ द्या. तरी पण तुम्हाला जर साहेबांची प्रेस कॉन्फरन्स उद्या होणार होती चौगुले साहेबांची, त्याच्या आधी ते लोकांनी लेटर काढला, एवढे वर्ष ते सत्तेतच होते, तेव्हा का नाही मग SRE स्कीम तुम्ही ॲटलिस्ट सर्वे तरी झाला पाहिजे. जो 2000 साली सर्वे झालेला तोही सर्वे अजून आत्तापर्यंत झालेला. झोपडपट्टीवाल्यांना न्याय कधी भेटणार हा एक प्रश्न आहे. मग आमचे साहेब जे आज एक लेवलला आलेत त्या लेवलला हा उपोषण गरजेचं आहे. साहेबांना आज जर गरिबांना जर घरं नाही भेटले तर कधीच नाही भेटणार. त्यासाठी हा उपोषण खूप गरजेचं आहे. त्याचा विषयच नाही आहे. मेन बायोमेट्रिक सर्वे तर झाला पाहिजे. किती झोपडपट्ट्या आहेत, काय कसं पुढचं नियोजन काय, त्याला प्रोसिजर असते. तुम्ही एक पहिलीच स्टेप होऊन देत नाही तर पुढे कसं काम होणार. आम्ही युवक म्हणून जे माझे सहकारी आहेत, आमचे चिंचपाडा विभागातील असेल झोपडपट्टी विभागातील माझे जे सहकारी आहेत, आज मी पण इथूनच मोठा झालेलो आहे. आम्ही दिवस रात्र एकत्र आम्ही इथं कामं करतो साहेबांच्या आशीर्वादाखाली. आमच्या पिढीसाठी ते उद्या चांगलंच आहे ना. उद्या जाऊन आम्ही त्यांना पण चांगले घरं भेटतील, हक्काचे घरं भेटतील. उद्याच्या पिढीसाठी ते चांगलं आहे, माझं ते मत आहे. मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब यांनी उपोषणाला इथे बसलेले आहेत. आज तुम्ही बघा तर झोपडपट्टीचा सर्वेच झालेला नाही आहे. आज कित्येक वर्ष झाले झोपडपट्टीमध्ये लोक राहतात. आज जर माणूस बघितला तर माणसाला अन्न वस्त्राची गरज आहे, त्याप्रमाणे निवाऱ्याचीही गरज आहे. मग माणसाला प्रत्येक अधिकार जर देवाने दिलेले असेल तर त्याला निवारा का मिळू नये. आज बायोमेट्रिक सर्वे होणार होता झोपडपट्टीवासियांचा, पण तो कुठेतरी काही कारणास्तव किंवा कोणाच्या तरी पोटदुखीमुळे ते सर्वे घेण्यात आलेला नाही. आणि त्याचप्रमाणे आज प्रकल्पग्रस्तांसाठी देखील आमचे आदरणीय विजयजी चौगुले साहेब हे दोन्ही विषय घेऊन उपोषणाला बसलेले आहेत. आम्हा सर्वांचा, प्रकल्पग्रस्त वासियांचा देखील आणि जे झोपडपट्टीतील सर्व रहिवासी, आणि मी एक जिल्हाप्रमुख म्हणून बेलापूर विधानसभा असो किंवा ऐरोली विधानसभा क्षेत्र असो, या सर्वांचा आम्ही चौगुले साहेबांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे आणि नेहमी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. आज तुम्ही बघाल हजारोंच्या संख्येने लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. हे ते स्वतःसाठी नाही करत आहे तर हे लोकांसाठी करत आहेत. आज जर गरिबांना न्याय मिळत असेल, त्यांना हक्क मिळत असेल तर त्यांच्या हक्कापासून वंचित काय शासनाने ठेवावं. आणि शासनाने कुठे तरी तो विचार घेऊन त्यांनी बायोमेट्रिक सर्वे चालू केलेला होता, पण कोणाच्या तरी पोटात एक पोटशूळ निर्माण झाली आणि त्यामुळे हा सर्वे घेण्यात आलेला नाही. तर कुठेतरी हा सर्वे लवकरात लवकर चालू व्हावा. आणि आज विजय चौगुले जे साहेब करतायत ते खरोखर खूप चांगलं करतायत. आज भवानी मातेचा त्यांच्या मागे आशीर्वाद, आज महिला भगिनींचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. महिला भगिनींचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे आणि मला वाटतं त्यांचं हे उपोषण नक्कीच सक्सेस होईल. दुर्लक्ष होते असं नाही आहे, त्याला पण आळा बसत आहेत. प्रकल्पग्रस्त आता तुम्ही बघाल, प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या मालकीची जमीनही सिडकोला दिले होते आणि त्यावेळी अगदी कवडीमोल भावामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आज तुम्ही बघाल कुटुंब वाढलेले आहेत, मुलांची लग्न झालेली आहेत, सुना आले आहेत. मग अशा वेळी त्यांनी काय करावं. मग त्याला आपण काय अनियमित असं बोलू शकत नाही आहे ना. त्यांना तरी कुठे ते घर मिळालं पाहिजे. आज मुलं वाढली मग ती जाणार कुठे, आणि म्हणून त्यांनी दुसरीकडे घर बांधलेलं आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित यावे या मागणीला देखील आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कुठेतरी म्हणजे तुम्ही बघा, आता जेव्हा देखील एखादी आपण म्हणतो की काहीतरी चांगलं काम होते आणि आज आपलं शासन, आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून चांगलं काम होतं. आज ते देखील तळागाळातून वर आलेले आहेत. त्यांना काही असं जवळ किंवा पटकन असं काही मिळालेलं नाही आहे. त्यांनी देखील सहन केलेलं आहे. आज तुम्ही बघाल की आमचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदूच्या रक्षणासाठी नेहमी लढत आलेले. त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांचाच आदर्श घेऊन आज आमचे विजयजी चौगुले साहेब असतील, विजयजी नाहटा साहेब असतील किंवा आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांचाच जे आदर्श आहे ते गिरवत आहेत. प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.